धक्कादायक म्हणायचं की आश्चर्य, रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोसते घाटात 2 दिवसांपूर्वी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला। थक्क करणारी आश्चर्याची बाब म्हणजे हा मृतदेह सावंतवाडीतील आजगाव येथील योगेश आर्या या तरुणाच्या पडलेल्या स्वप्नानुसार शोधण्यात आला। काय आहे प्रकरण, कोण आहे हा योगेश आर्या, जाणून घेऊया चला। मला वाटलं मे बी इट्स जस्ट ड्रीम अँड ऑल, पण इट्स नॉट ड्रीम, इट्स व्हेरी सिरियस मॅटर. दॅट गाय इज कंटिन्युअसली कमिंग इन माय ड्रीम्स आणि मला झोप पण लागत नाही आहे. आता किती दिवस झाले मी त्याला शोधतो आहे. जसा तो गाईड करतो आहे माझ्या ड्रीम्समध्ये तसा मी त्याला फॉलो करतो आहे. आणि आता मी ह्या भोसते घाटमध्ये आहे. आता मी सगळ्यात हायेस्ट लेवलला आहे घाटाच्या. By road I am searching it. Who the guy is I don't know, but I am trying to help him because this is not normal case. This is very connected to my subconscious. ती व्यक्ती continuously माझ्याकडे help मागत आहे. For what reason I don't know, but I feel that he needs help and in search of him I have come here. आणि मी ते करून नक्की करणार आहे. आय विल हेल्प हिम हावेवर इट माइट बी. आय विल हेल्प हिम. या, थँक्यू. इकडे थोडी लाईट आहे. मी जस्ट 500 मीटर्स खेड बस स्टँडकडून आलो आहे. अजून खूप लांब जायचं आहे. हे मी डेली करायचो. आता आज 6वा दिवस. सो आज मी रेकॉर्ड करू शकतो हे फुल. पहिले 5 दिवस तर माझ्याकडे काही सोर्स नव्हता रेकॉर्ड करायचा, पण आज मी रेकॉर्ड करू शकतो. आणि आज मला खूप टास्क आहेत. मला काही पण करून माझं सिम कार्ड ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. तो माझ्या नंबरचा आहे. बघूया, आज परत मला मार्केटमध्ये यावं लागेल, खेड मार्केटमध्ये, आणि माझं सिम कार्ड ॲक्टिवेट करून घ्यावं लागेल. प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे आय डी प्रूफ काही नाही आहे. माझं वॉलेट कुठे आहे ते माझ्या लक्षात नाही आहे. आय डोंट हॅव एनी आयडिया मी कुठे टाकलं आहे की कुठे केलं आहे, काहीच लक्षात नाही आहे. आणि हां, पण माझ्या एक लक्षात आहे की आधार कार्ड नंबर माझ्या बायहार्ट आहे, कारण तो माझ्या डोक्यात बसलेला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.